नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या ब्लॉग पोस्टला PDF कशी अटॅच करायची किंवा अपलोड करायची याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. पहा, एक तर सर्वप्रथम आपल्याला ही जी PDF आहे ती आपल्या ड्राईव्हला काय करायची आहे, अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, या PDFचा आपल्याला काय करायचं, अपलोड केलेल्या एक कोड जनरेट करायचा असतो. तो कसा करायचा आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी आज देणार आहे. सर्वप्रथम आपल्या ब्लॉगरला आपण भेट देऊया. पहा, आपण यूट्यूबवर गेल्यानंतर आपल्या blogger.com आपण भेट दिल्यानंतर आपला जो काही ब्लॉग आहे तो आपल्यासमोर ओपन होणार आहे. त्या ठिकाणी आपण आता न्यू पोस्ट करूया. पहा, न्यू पोस्टवर जायचं आहे आपल्याला. कोपऱ्यामध्ये जे डाव्या हातात दिसतं त्यावर डॉट, त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर न्यू पोस्ट येणार आहे. न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर असा नवीन ब्लॉग लिहिण्यासाठी एक पोस्ट आहे, टायटल आहे ना. या ठिकाणी आपण वेगवेगळे अटॅचमेंट जोडू शकतो. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण फक्त आतापर्यंत काय फोटो अपलोड करू शकत होतो, बरोबर. त्याचबरोबर आपण व्हिडिओ देखील अपलोड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक टॅब दिसत आहे, पहा, आहे ना. यूट्यूबचा असेल किंवा त्याची लिंक देऊ शकत होतो किंवा आपल्या PC मधला. पण आता प्रत्यक्ष मला PDF अपलोड करायची आहे किंवा अटॅच करायची. पहा, ही PDF संच मान्यता नवीन मला काय करायची आहे, मला माझ्या ब्लॉग पोस्टला अटॅच करायची आहे किंवा अपलोड करायची आहे. आता ती संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला दोन पद्धती सांगितल्यात मी. एक तर सर्वप्रथम ते आपल्या ड्राईव्हला काय करायचे आहे, अपलोड करायचे. आपण ड्राईव्हला जायचं आहे, ड्राईव्हवर आपण न्यू करायचं आहे. न्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अपलोड करायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी ही PDF आहे त्या ठिकाणी आपण ही PDF घेऊया आणि ती काय करूया, सर्वप्रथम आपल्या ड्राईव्हला काय करायची आहे, आपण अपलोड करत आहे. आता मी पहा संच मान्यता नवीन ही PDF घेतलेली आहे आणि ती माझ्या ड्राईव्हला काय होत आता अपलोड होत आहे. अपलोड झाल्यानंतर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण करायच्या आहेत. पहा, याला जर आपल्याला नवीन नाव द्यायचं असेल तुम्ही नवीन नाव देऊन रिनेम देखील करू शकतात. पहा, आपण नवीन नाव देऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला कोणती PDF अपलोड करायची आहे. संच मान्यता सुधारित नवीन निकष 2024-25 ही PDF आपल्याला ब्लॉग पोस्टला अपलोड करायची आहे. त्यानंतर आता मॅनेज ॲक्सेस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ती सर्वांना पाहता यावी म्हणून आपण मॅनेज ॲक्सेसवर जायचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्टेशन दिसत आहे बघा. ते रिस्ट्रिक्शन आपल्याला जे आहे ते काढायचे आहे. तर काय करायचे आहे, आपल्याला एनीवन विथ लिंक यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे सर्वांनाही आपली PDF काय होणार आहे, पाहता येणार आहे. परमिशन अपडेट झालेली आहे. त्यानंतर आपण काय करूया, ही जी आहे कॉपी लिंक करूया. आता कॉपी लिंक करण्यासाठी आपण या कॉपी लिंकवर क्लिक केल्यानंतर पाहता येईल ही PDFची कॉपी आपल्या ड्राईव्हवरून अपलोड झालेली आहे. ती लिंक आपण क्लिक केलेली आहे. आता काय करायचं, सर्वात महत्त्वाचं आपल्याला ह्याचं कोड जनरेट करायचं. कोड जनरेट करण्यासाठी मग आपल्याला iframely.com एम्बेड या वेबसाईटला भेट द्यायचं आहे. आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर पहा आपल्याला ही जी आपण ड्राईव्हला आपले PDF अपलोड केले त्याची कॉपी लिंक केलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला काय करायची असते, पेस्ट करायची असते. पहा, या ठिकाणी आपल्याला चेक इटच्या अगोदर जे आपला बॉक्स दिसत आहे त्या ठिकाणी आपण ती जी कॉपी केलेली PDFची लिंक ती काय करूया, या ठिकाणी पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर चेक इट या बटनावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर एक कोड जनरेट होणार आहे. पहा, आपल्याला या ठिकाणी आता आपल्या PDFचा कोड जनरेट झालेला दिसत आहे. संच मान्यता सुधारित नवीन निकष 2024-25 हा कोड आहे आणि बाजूला आपल्याला PDF देखील आपल्याला आपली दिसत आहे. त्यानंतर हा जो आता कोड आपला जनरेट झालेला तो काय करायचा आहे, आपल्याला कॉपी करायचा आहे. कॉपी कोडवर आपण सर्वप्रथम क्लिक करूया. हा कॉपी कोडवर आता मी क्लिक केल्यानंतर हा कोड आपला कॉपी झालेला आहे आणि परत आपण आपल्या ब्लॉग पोस्टला जायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला नवीन पोस्ट करायची आहे तिथे हा कोड काय करायचा, पेस्ट करायचा. मी पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे. तर आता आपण या टायटल देऊया, संच मान्यता सुधारित नवीन निकष 2024-25. हे माझ्या ब्लॉगरला मी नवीन पोस्टला टायटल दिलेला आहे आणि हा कोड मला या ठिकाणी मी पेस्ट केलेला आहे. आता हे पोस्ट करूया आपण पब्लिश. कन्फर्मवर आता क्लिक केल्यानंतर ही काय झालेली आहे, पोस्ट माझी पब्लिश झाली आहे. पण खरोखर मला आता PDF दिसते का, त्यासाठी आपण प्रिव्ह्यू करूया. प्रिव्ह्यू पोस्टवर गेल्यानंतर पहा आपल्याला आपली PDF दिसते का पाहूया. पहा, संच मान्यता आपण हे थंबनेल देखील लावलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपली जी काही PDF असेल ती आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे दिसत आहे. म्हणजे आपण आपल्या ब्लॉग पोस्टला PDF देखील अटॅच करू शकतो किंवा अपलोड करू शकतो. त्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. एक, सर्वप्रथम जी काही PDF आपल्याला अपलोड करायची ती आपल्या ड्राईव्हला अपलोड करायची. तिथून ती एनीवन ॲक्सेस देऊन तिथून कॉपी लिंक करायची आणि त्या लिंकचा काय करायचा, आपल्याला कोड जनरेट करायचा. तो iframely.com एम्बेड या वेबसाईटला भेट देऊन तिथून तो आपल्याला कोड जनरेट करायचा आहे आणि तो आपल्या ब्लॉगर पोस्टवर जाऊन आपल्याला तो काय करायचा आहे, आपल्याला तिथं पेस्ट करायच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे आपण PDF आपल्या ब्लॉगला
अपलोड किंवा अटॅच करू शकतो। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद।